जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13, 9 जणांची ओळख पटली। मृतांमध्ये 10 वर्षाच्या बालकाचा समावेश। अपघातामध्ये 25 प्रवासी गंभीर जखमी। रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांमार्फत होणार चौकशी। जळगावमध्ये पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या आगीच्या अफवेनंतर ट्रेनमधनं उड्या। समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची रुळावरच्या प्रवाशांना धडक। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेचे 2 मेळावे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अंधेरीत महामेळावा, तर बीकेसीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव। बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती। मुंबईमध्ये रिगल सिनेमाजवळ बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंचं अभिवादन। बाळासाहेबांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मी कराडवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रात्री पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कराडवरती आयसीयूमध्ये उपचार। पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला। रुग्णसंख्या 22 वरून 59 वर। 12 जण व्हेंटिलेटरवरती। किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरामध्ये सर्वाधिक रुग्ण। राज्यात गुंतवणूक आणणाऱ्या तब्बल 16 लाख कोटींच्या 50 पेक्षा जास्त सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या। दाओस व्यापार परिषद आटपून उद्योगमंत्री आज मुंबईत परतणार। विमानतळावरती स्वागताची जय्यत। सैफवर हल्ला केलेल्या चाकूचा 3रा तुकडा पोलिसांना सापडला। आरोपीने हल्ल्यानंतर वांद्रे तलाव परिसरामध्ये फेकला होता चाकूचा तुकडा। सैफवरचा हल्ला ताजा असतानाच मुंबईतल्या स्टार कलाकारांना धमकीचे मेल्स। कॉमेडियन कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, डान्सर प्रोड्युसर रेमो डिसूजा यांना धमक्या। गुन्हा दाखल। छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरचा छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज। विकी कौशल संभाजीराजांच्या भूमिकेत, तर अक्षय खन्नाने साकारला औरंगजेब। अहिल्यानगर शहरामध्ये 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन आयोजित। तब्बल 22 वर्षांनंतर अहिल्यानगरला संमेलन आयोजनाचा मान। चहूबाजूने पाण्याने वेढलेली जमीन कसण्यासाठी गोसीखुर्द प्रकल्प बाधितांची सरकारकडे हेलिकॉप्टरची मागणी। जलसंपदेसह महसूल विभागाकडून सातत्याने हेळसांड। एबीपी माझाकडे मांडली व्यथा। विदर्भात आणखी 2 वाघांचा मृत्यू। 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाल्यामुळे वन विभागाच्या कामावरती प्रश्नचिन्ह। कोलकाता T20 टीम इंडियाचा दणदणीत विजय। अभिषेक शर्माच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।